कहाणी आहे केरळच्या एका छोट्याशा गावाची, जिथे सगळी लोक आपल्या शेतांमध्ये अन्नधान्य लावण्याच्या जाग्याटी नारळाची झाडं उगवतात. संधू कुठं आहेस आज? सकाळपासून दिसतच नाहीयेस. अरे अण्णा, मी आज जरा आजारी होतो. काय झालं तुझ्या तब्येतीला? काल रात्री पावसामध्ये भिजलो होतो, ओल्या कपड्यातच झोपलो होतो आणि सकाळी उठलो होतो, बघितलं पूर्ण शरीर तापून गेलेलं होतं. अरे तब्येतीची खास काळजी घेत जा आणि पावसामध्ये तर बिलकुल काळजी घेत जा. अरे अण्णा, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या गावामध्ये कसा पाऊस पडतो. 2 मिनिटांमध्ये ऊन पडतं आणि काहीच वेळामध्ये आकाशामध्ये ढग येतात आणि पडतो पाऊस. त्याच्यामुळेच मी या सगळ्यांना म्हणत असतो की कितीही ऊन असलं तरी घरातून निघताना छत्री सोबतच ठेवत जा जी. काय माहिती ढग कधी मेहरबान होतील, कोणाला माहिती थोडी असते जी. अजून सांगा, काय केलं तुम्ही आज दिवसभर? शेतामध्ये नारळाचे झाड लावायला गेलो होतो. आणि तू काय करत आहेस? नवीन रोपांची पेरणी. उद्यापर्यंत तब्येत ठीक होऊन जाईल, मग उद्यापासूनच काम चालू करेल. ठीक आहे, माझ्याकडे काही रोपं उरलेत, तुझ्या कामामध्ये येतील. सकाळी येऊन घेऊन जा माझ्याकडून. ठीक आहे अण्णा. अण्णा आपल्या घराकडे निघून जातो. जाऊन जरा शेताची तपासणी तरी करतो, किती रोपं लागतील. संधू आपल्या शेताकडे जात असतो, जिथे रस्त्यामध्येच त्याला नारायणी भेटते. आता तब्येत कशी आहे संधू? अण्णा सांगत होते की तुझी तब्येत खराब आहे. हा, आता थोडी ठीक आहे. तू कुठून येत आहेस? बाबांबरोबर मी शेतांमध्ये झाडे लावण्यासाठी गेले होते. मी पण शेताकडे चाललो आहे. बस जरा अनुमान लावतो की किती रोपं लागतील शेतामध्ये. अच्छा, अरे हा, माझे बाबा म्हटले होते की जेव्हा तुझं स्वतःचं घर बनेल ना, तरच तुझं लग्न माझ्याशी करवतील, नाहीतर बाबा माझ्यासाठी दुसरीकडे स्थळ बघतील. बाबांना म्हणा मी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि या वर्षीच्या शेवटपर्यंत मी स्वतःचं एक घर बनवेलच. काही नवीन स्थळ शोधायची गरज नाहीये. एवढं बोलून संधू आपल्या शेतांकडे निघून जातो आणि नारायणी आपल्या घराकडे निघून जाते. नारायणीचं बोलणं ऐकून आता संधू थोडं अस्वस्थ होतो. त्याला आता लवकरच आपलं पक्कं घर बनवायचं होतं. या वर्षी सुद्धा जर स्वतःचं नवीन घर बनवलं नाही ना, तर नारायणी सोबत लग्न नाही होऊ शकणार. या वर्षी तर खूप मेहनत करून खूप सगळे नारळ उगवावे लागतील. संधू शेतामध्ये जातो आणि नाप घेऊन येतो की तो केवढ्या अंतरेवर झाडांची रोपाई करणार आहे. घरी येऊन तो जेवण बनवतो आणि जेवण जेवून झोपायला जातो. उद्या सकाळी लवकर उठून शेतात जायचंय, त्यामुळे आता लवकर झोपून जातो. संधू दिवा विझवून झोपून जातो. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठतो आणि झाडे घेण्यासाठी अण्णाच्या घरी निघून जातो. अण्णा, हो अण्णा, मी आलो. नारळांचं रोपं द्या. अरे आत ये रे, मी जरा नाश्ता करत आहे. तू पण काही जरा नाश्ता करून घे आणि नंतर घेऊन जा ते रोपं. नाही अण्णा, मला उशीर होतोय. अरे ये रे, लाजत का आहेस? तुझंच तर घर आहे. हे घे बाळा, हा नाश्ता त्याला बाहेरच दे. आतमध्ये तर तो येणारच नाही. ठीक आहे बाबा. सरोजनी एका प्लेटमध्ये इडली, वडा आणि चटणी घेऊन बाहेर येते आणि संधूला देते. हे घ्या दादा, नाश्ता करून घ्या. आणि तो नाश्ता करायला लागतो. काही वेळानंतर नाश्ता केल्यानंतर अण्णा पण बाहेर येतात. झाला नाश्ता? चल सोबत, मी तुला नारळाची रोपं देतो. अण्णा संधूला नारळाची झाडे देतो आणि संधू ती झाडे घेऊन आपल्या शेतांमध्ये रोपून देतो. यावेळेस तर चांगली मेहनत करावी लागेल, त्यामुळेच तर आपल्याला एक नवीन घर बनवता येईल. संधू झाडे रोपल्यानंतर त्यांच्या मुळांमध्ये छोटे छोटे गड्ढे करून खाद आणि पाणी त्याच्यामध्ये घालतो, ज्यामुळे ते लवकर मोठे होतील. आता संधू दररोज आपल्या शेतात जातो आणि झाडांना पाणी देतो. नारळाचे झाडं तर एकदम चांगले वाढत आहेत. यावेळेस खूप नारळ विकणार आहे. काहीच दिवसामध्ये प्रत्येक झाडावर नारळ लागतात. ट्रकवाला आलाय नारळ विकत घेण्यासाठी. चला लवकर झाडावरून नारळ तोडून घ्यायची. नाही अण्णा, यावेळेस मी ट्रकवाल्याला नारळ नाही विकणार. तो आपल्याकडनं 10 रुपयामध्ये एक नारळ विकत घेतो आणि शहरामध्ये जाऊन बाजारामध्ये एक नारळ 50 रुपयाला विकतो. एका नारळावरती सरळ 40 रुपये नफा. तेच तर, सगळं वर्ष मेहनत करायची आपण आणि नफा कमवायचे हे मधले लोक. आणि तसं पण या वर्षी मला जास्त पैशाची गरज आहे. पक्क घर जे बनवायचं आहे. माझ्या पण मुलीचं लग्न जी.
मी तर विचार करत होतो सावकाराकडून कर्ज घ्यायचं, पण नको, आता मी पण शहरात जाऊन नारळ विकतो तर कर्ज घ्यायची गरजच नाही पडणार जी. अण्णा आणि संधू दोघं आपल्या शेतामध्ये उगवलेले नारळ घेऊन जातात आणि बोरीमध्ये भरून त्यांना शहरमध्ये जाऊन विकायला लागतात, ज्यामुळे दोघांना खूप चांगले पैसे भेटतात. पैसे जमा करून संधू आपलं स्वतःचं एक पक्क घर बनवतो आणि अण्णा आपल्या मुलगी सरोजनीचं लग्न करून देतात. आता तर पक्क घर सुद्धा बनवून घेतलं. आता लवकरच नारायणी सोबत लग्नाचं बोलणं करावं लागेल. संधू नारायणीच्या घरी जातो आणि लग्नासाठी तिचा हात मागतो. पक्क घर बनवल्यामुळे आता नारायणीचे बाबा त्या दोघांचं लग्नासाठी मान्य होतात. अरे हा पाऊस एवढा जोरात कस काय व्हायला लागला? संधू बघतो की त्याच्या गावामध्ये खूप जोरदार पाऊस पडायला लागतो आणि बघताच बघता ते पावसाचं पाणी जमा होऊ लागतंय. आता काय करायचं? उद्या तर लग्न आहे आपलं आणि आज एवढ्या जोरदार पावसामुळे पूर्ण गावभर मध्ये पाणी भरलं आहे. पहिले स्वतःचा जीव वाचवण्याच्या बद्दल विचार कर. जवळच एक घर आहे, आपण जर जिवंत राहिलो तर केव्हा पण लग्न करता येईल आपल्याला. जसं जसं पाऊस जोरदार पडत असतो आणि थांबायचं नाव घेत नाही, पूरचं पाणी घरांच्या आत यायला लागतंय आणि घर तुटायला लागतात. लवकर इथून निघून जा बेटा, आपलं घर पण आता वाहून जाईल. मंदिराकडे चल. अण्णा आपल्या मुलीला घेऊन मंदिरमध्ये जातो, जिथे सगळ्या गावच्या लोकांनी शरण घेतली होती. मंदिर तसं तर गावाच्या खालच्या हिस्स्यामध्ये होतं, पण तरीही पूरच्या पावसाचं काहीच असर त्याच्यावर पडत नव्हतं. ये, माझा हात पकड. पाण्याचा बहाव खूप जोरात आहे. संधू आपला जीव धोक्यात घालून नारायणी आणि तिच्या बाबांना घेऊन मंदिरमध्ये जातो. आता सगळे गाववाले पूरचं पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत. हळूहळू पाणी कमी होतंय, पण गाववाल्यांचं घर पाणी बरोबर तुटून वाहून गेले होते, त्यामुळे सगळेजण बेघर झाले होते. मी खूप मेहनत करून माझं घर बनवलं होतं पक्क, आणि आज ते घर माझ्याच डोळ्यासमोर वाहून गेलं आणि मी काहीच नाही करू शकलो. आमचे सगळ्यांचे घर पुरामध्ये वाहून गेले जी. तू एकटाच बेघर नाही झाला जी. देवाची कृपा आहे की कोणाला जीवाचा धोका नाही झाला जी. खरं बोलले अण्णा, जिवंत आहे तेच काफी आहे. घर तर आपण दुसरं पण बनवू शकतो. तेव्हाच तिथे नारायणी आणि तिचे बाबा येतात. आता तर माझ्याकडे माझं कच्चं घर पण नाही राहिलं, तर मग आता काय? तुम्ही माझं नारायणीसोबत लग्न नाही करवणार? नाही बेटा, तसं काही नाहीये. तू एक मेहनती मुलगा आहेस. तू आज नाही तर उद्या नवीन घर बनवूनच घेशील, आणि मी तर खूप खुश आहे की मला तुझ्यासारखा मेहनती जावई मिळाला आहे, ज्याने एवढ्या संकटाच्या वेळेमध्ये आपली मदत केली. या चला त्याला धन्यवाद करू जी. सगळे गाववाले आता मंदिरच्या अंगणात एकत्रित होतात आणि अय्यप्पा स्वामीची पूजा अर्चना करायला लागतात. हे स्वामी, तुम्ही सगळ्यांना आम्हाला इथं तुमच्या घरामध्ये शरण दिली, त्याचमुळे आम्ही सगळे गाववाले तुमचे आभारी आहे जी. पण आता इथं किती दिवस अजून राहायचं? हे स्वामी, आम्ही परत मेहनत करून आमचं स्वतःचं घर बनवू शकतो, पण पुरामुळे आमचे शेत सुद्धा वाहून गेले. आता तुम्हीच आम्हाला काहीतरी रास्ता दाखवा. तेव्हा अचानक जोरदार हवा येते आणि मंदिरच्या अंगणात लागलेलं नारळाचं झाड जोरात हलायला सुरू होतंय. त्याच्यामधून एक मोठासा नारळ खाली पडतो आणि त्याचे 2 तुकडे होतात. तो नारळ बघताच बघता एक मोठ्याशा गावामध्ये बदलतो, जिथे सगळ्या लोकांसाठी एक एक घर आणि शेत पण तयार होतात. स्वामींचं जय असो. मला माहित होतं की स्वामी तुम्ही आमच्यासाठी डोक्यावरती छत जरूर देणार. आता सगळी लोक आपल्यासाठी एक एक घर निवडून घेतात आणि त्यामध्ये राहायला लागतात. नारळाने बनलेल्या ह्या गावामध्ये चोहीकडे मोठ्या मोठ्या भिंत्या उभ्या होत्या, ज्यामुळे कधी पण जर काय पूर आला तर पूरचं पाणी गावात यायचं शक्य नाही. यावेळेस मी नारळासोबत सोबतच आपल्या शेतामध्ये धान्य पण उगवणार आहे. नारायणीचे बाबा नारायणी आणि संधूचं लग्न एकदम धूमधमाक्याने करतात, ज्याच्यामध्ये सगळे गाववाले एकत्रित येतात.